मॅम काय सांगाल आज जे तरुण भारतनं आयोजन केलेलं आहे? आज रविवारची छान सकाळ आहे उन्हाळ्यात आणि तरुण भारत संवाद सातारा आवृत्तीमार्फत या ठिकाणी कल्चरल कट्ट्याचं आयोजन केलेलं आहे. रविवार आपला अगदी आळसात आरामात असतो, त्यामुळे सूर्योदय कधी होतो रविवारचा हा लक्षात येत नाही. पण मला वाटतं सातारकरांनी रविवारीसुद्धा लवकर उठावं, आळसातून जागं व्हावं आणि या कल्चरल कट्ट्याला निश्चितपणे भेट द्यावी. कारण पुन्हा एकदा आपली संस्कृती, आपलं ट्रॅडिशन याचं या ठिकाणी एक वास्तव दर्शन कल्चरल कट्ट्याच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतं. सनई चौकड्याचे सुंदर असे कर्णमधुर सूर ऐकायला मिळतात. बालगोपाळ या ठिकाणी मस्त टॅटू आर्टिस्टकडून टॅटू काढून येण्यात बिझी आहे. या ठिकाणी निरीक्षणातून चित्र रेखाटन एक वेगळी या ठिकाणी उपक्रम चालू आहे, ज्याच्यामध्ये निसर्गांमध्ये कशा पद्धतीने घटना घडत असतात त्याचं आपण निरीक्षण कसं केलं पाहिजे आणि त्याच्यातून आपण काय बोध घेतला पाहिजे ही सुद्धा या ठिकाणी उपक्रम आहे. लहान मुलं खूप छान एन्जॉय करत आहेत. अगदी गोंधळी देखील खूप सुंदर या ठिकाणी आपली कला सादर करत आहेत. कॅलिग्राफी आर्टिस्ट आहेत, कारण सुंदर अक्षर हे सुंदर मनाचं प्रतिबिंब असतं. तर प्रत्येकाने आपलं अक्षर सुंदर करावं. या कम्प्युटर आणि मोबाईलच्या जगामध्ये आपण टाईप करायला शिकलो, पण लिहायला आपण कमी शिकलो आहोत. तर मला वाटतं की प्रत्येकाने आपलं अक्षर सुंदर करण्यासाठी या कल्चरल कट्ट्यामध्ये कॅलिग्राफी आर्टिस्टला भेट द्यावी. पॉटरी मेकिंग जे आहे, पॉटरी आर्ट या ठिकाणी चालू आहे. लहान मुलं स्वतः निर्मिती आणि त्या निर्मितीतला आनंद काय असतो ह्या पॉटरी आर्टच्या ठिकाणी मुलांना पाहायला मिळतं. तर असं खूप छान अगदी काचा कवड्यांचा खेळ की घरी थोडा वेळ मिळाल्यानंतर आपण घरात बसून खेळू शकतो. असे आपले पारंपरिक खेळ प्रकार, लगोरी आहे या ठिकाणी, असे खेळ प्रकार या ठिकाणी चालू आहे. आणि निश्चितच एक सुंदर वातावरणामध्ये या कल्चरल कट्ट्याचं आयोजन केलेलं आहे. आणि मला वाटतं 18 पुढे देखील प्रत्येक रविवारी शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी या कल्चरल कट्ट्याचं आयोजन आहे. सातारकरांसाठी खूप छान उपक्रम तरुण भारत संवाद यांनी घेऊन आलेले आहेत. तर त्या सातारकरांनी निश्चितच आपल्या लहान मुलांसहित या ठिकाणी भेट द्यावी. आपल्या बालपणातल्या आठवणी आणि लहान मुलांना प्रात्यक्षिक दाखवणं ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी साध्य होतील. आणि निश्चितच सगळेच या ठिकाणी वृद्ध असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, लहान मुलं असतील, हे निश्चितच या कल्चरल कट्ट्यामध्ये एन्जॉय करतील आणि छानशी रविवारची सकाळ कारणी लागेल असं मला वाटतं. तर या तरुण भारतच्या या उपक्रमासाठी या सर्व टीमचं, प्रगती मॅडमचं, आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदनही की आपण हा उपक्रम साताऱ्यामध्ये सुरू केला. थँक्यू. बरं मॅडम, जसं व्यासपीठ मिळावं तसं तुम्ही हे व्यासपीठ मिळवून दिलं. आम्ही आमच्या कलेच्या कलागुण अंगात असताना आम्ही सादर केले. याची ज्या लोकांना ज्ञात नव्हतं त्या लोकांच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून आम्ही पोचलो. आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. असेच प्रोग्राम करत चला. महाराष्ट्राची कला, मराठी धर्म वाढवत चला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.